एक्सपोर्ट इम्पोर्ट ॲक्च्युली 3 टाईप्सचे असतात. सर्वात पहिले विजिबल एक्सपोर्ट इम्पोर्ट, सेकंड इनविजिबल एक्सपोर्ट इम्पोर्ट आणि थर्ड री एक्सपोर्ट आणि री इम्पोर्ट. सर्वात पहिले पाहूया विजिबल एक्सपोर्ट इम्पोर्ट. टेक्स्टाईल, मशिनरी, इलेक्ट्रॉनिक्स यांसारख्या काही विजिबल वस्तू ज्या एका देशातून दुसऱ्या देशात पाठवल्या जातात. दुसरा इनविजिबल एक्सपोर्ट इम्पोर्ट. याचं सोपं उदाहरण म्हणजे भारतातील एक सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कंपनी युनायटेड स्टेट्समधील क्लायंटला कोडिंग सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते. म्हणजेच भारतीय कंपनी रिमोटली सॉफ्टवेअर प्रोव्हाइड करते, ज्याला आपण IT सर्व्हिसेस देखील बोलतो. अजून एखादं सोपं उदाहरण म्हणजे तुमच्या देशात हॉटेल रूम बुक करणारा परदेशी पर्यटक, तसेच परदेशातली कंपनी सल्ला देणारी सल्लागार संस्था म्हणजेच कन्सल्टिंग फर्म किंवा परदेशात रुग्णांसाठी कन्सल्टिंग करणारा वैद्यकीय व्यवसाय यांचा समावेश होतो. त्याचप्रमाणे एका देशाकडून दुसऱ्या देशाला पुरविल्या जाणाऱ्या इनटँजिबल वस्तूंमध्ये इनटँजिबल सर्व्हिसेस जसे की फायनान्शियल सर्व्हिसेस, टुरिझम आणि एज्युकेशन. तिसरा री एक्सपोर्ट आणि री इम्पोर्ट. याची व्याख्या खूप सोपी आहे. म्हणजे ज्या वस्तू एका देशात एक्सपोर्ट किंवा इम्पोर्ट केल्या जातात आणि दुसऱ्या देशात पुन्हा एक्सपोर्ट किंवा इम्पोर्ट केल्या जातात, त्याचा अर्थ म्हणजे री इम्पोर्ट आणि री एक्सपोर्ट.